नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आपल्या ॲग्रिकल्चर शेतकरी यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आपण शेंड्या कोरड्यामुळे होते काय कपाशीचे आपण आज बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, आपण या कपाशीचा शेंडा खुडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप शेंडापर्यंत कैऱ्या पकलेल्या दिसत आहे. हे बघा, आणि खालीसुद्धा खूप अशा कैऱ्या पकलेल्या आहे. आपण जर एका डंगीची जर कैऱ्या मोजल्या तर बघा शेतकरी मित्रांनो, 1 2 3 4 5, इथे एक 6 आणि 7 आणि ते 8, जवळपास बरेचसं पातळ कैऱ्या अशा लागलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बऱ्याचशा कैऱ्या लागलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. शेंडे खोरड्यामुळे होतं काय, पातं गळणे थांबते आणि झाडाला अन्नद्रव्य भेटत राहतं ना, त्याच्यामुळे ते पातं गळणार नाही. आणि शेंडा खोरड्यामुळे असं जागोजागी माल लागत असतो शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक कपाशीचा आपण शेंडा खोरड्याला आहे मित्रांनो. आणि आपल्या कपाशीचा पातंसुद्धा गळ थांबले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, जवळपास 10 ते 15 एका डंगीला कैऱ्या आहे. आणि पूर्ण झाडाला जवळपास 100 ते 150 अशा कैऱ्यांची सेटिंग झालेली शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता झाडामध्ये सुद्धा हे बघा शेतकरी मित्रांनो, कैऱ्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, कैऱ्यांची सेटिंग चांगली होत असते शेतकरी मित्रांनो आपण शेंडा खोडल्यामुळे. आणि कपाशी काळोखीवर राहते आणि फट्टी मिळेल राहते. बघू शकता, फूलसुद्धा, पातेसुद्धा आणि कैऱ्यासुद्धा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हीसुद्धा शेंडा खोरडा आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. आणि वरतीसुद्धा बघा तुम्ही किती पातं लागलेलं आहे याला. हे बघा शेतकरी मित्रांनो, आणि कपाशीसुद्धा एकदम काळोखीवर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा शेतकरी मित्रांनो, आणि कपाशी म्हणजे सेटिंग म्हणजे एक नंबर झालेली आहे. तुम्ही बघू शकता कैऱ्या जवळपास 100 ते 150 पातं कैऱ्या अशा लागलेल्या आहे आपल्या शेतकरी मित्रांनो. आणि पूर्ण कपाशीच्या आपण डांगा खोडलेल्या आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण मोजूनसुद्धा बघितल्या की हे बघा शेतकरी मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कैऱ्या आहे शेतकरी मित्रांनो. बघा पकलेल्या आहे आणि पाते गळणं अजिबात झालेलं नाही. आणि कपाशीसुद्धा एकदम काळी खिंग आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा शेंडा खोरडा आहे का नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. पात्यांची संख्या भरपूर वाढलेली शेतकरी मित्रांनो.